नमस्कार, मी संगीता काळे. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. हो का, आज आपण आहे ना हरभऱ्याची भाजी बनवणार आहे. अगदी मस्त बनवणार आहे. त्याच्यासाठी लागणारं साहित्य हे हिरव्या मिरच्या घेतल्या 10-12, लसूण आणि थोडासा शेंगदाण्याचा कूट घेतला आहे बघा. आता हे ना आपण वाटून घेऊया. हिरव्या मिरच्या बी आपल्याला वाटून घालायच्या. हे बघा, आता आपण कढईत मी तेल ओतून घेतलेलं आहे. कढई तापलेली आहे आपली. आता आपण आहे ना जे मी वाटून घेतले का हिरवी मिरची लसूण हे त्याच्यात टाकून घेऊया आणि ते आहे ना चांगलं परतून घ्यायचं. मस्तपैकी परतून घ्यायचं बघा आपल्याला ते. आणि हरभऱ्याची भाजी आहे ना म्हणजे वाटूनच कधी बी मिरची टाकायची म्हणजे पूर्ण त्या भाजीला लागते आणि भाजी बी खूप चविष्ट होती. आणि ही भाजी आहे ना हरभऱ्याची, ही मला माझ्या आईने दिलेली आहे. कारण की ती 2 दिवस झाले आणलेली. शक्यतो ती भाजी धुवून नाही घेते हरभऱ्याची, कारण की हरभऱ्याच्या भाजीची आहे ना मग ती हे असतं ना आम ती निघून जाते धुतल्यावर. आणि तशी जर भाजी केली तर बिगर धुता ती अजून चवदार लागते. ती 2 दिवस झाला आणल्यामुळं मी आहे ना ती भाजी धुवून घेते बघा. धुवून घेऊन मी थळायला ठेवलेली आहे. हे बघा, आपली मिरची खूप म्हणजे अशी छान तडतडती. आणि आता आपण भाजी टाकून देणार आहे. हे बघा, आणि तिला आता मस्त त्याची हलवून घेऊया आपण. आणि आपल्याला मीठ थोडं जर नंतर टाकायचं, कारण की भाजी शिजून आहे ना थोडी होती आणि भाजी ही थोडीच आहे, त्याच्यामुळे मीठ आहे ना नंतर टाकायचं. आधी तिला व्यवस्थित झटकून घेतली, मग जरा धुवून घेतली, कारण की हरभऱ्याच्या भाजीवर आहे ना किडे वगैरे असतात ना, मग ती धुवून घ्यायला लागते. आणि आपण तसंच आता शेंगदाण्याचा कूट बी याच्यात टाकून देऊया वाटल्याला. आबडदोबडच वाटायचं, जास्त बारीक वाटायचं नाही, म्हणजे तो मस्त लागतो भाजीला. असं मीठ टाकते. मीठ बी आपल्याला मापातच टाकायचं आहे, कारण की जास्त नको व्हायला आपलं मीठ भाजीला. आता मी पूर्ण ते हलवून घेते बघा. आणि झाकण ठेवायचं आपल्याला. पाणी बिनी अजिबात भाजीत टाकायचं नाही. पाणी टाकलं की तिची चव जाते. मंद याच्यावर भाजी हे करून घ्यायची, आपल्याला शिजून घ्यायची. तुम्हाला आता अजिबात याच्यात पाणी दिसत नाही, पण नंतर त्याला वाफेने पाणी सुटणार आहे. बघा, मी मिक्स करून घेतलेली आहे. आता आपण त्याच्यावर झाकण. आता आपण त्याचं झाकण काढून बघूया आपली भाजी होता आली काय बघूया. हे बघा, थोडंसं पाणी राहिलं आहे बघा. मस्त शिजलेली. मी त्याला फक्त थोडंसं तेल जास्त टाकलेलं आहे, कारण की भाजीला थोडं तेल जास्त असलं ना भाज्या मस्त चवदार लागतात. आणि आपली भाजी म्हणजे शिजलेलीच आहे. आता फक्त तिला जरा हलवायची, मग आहे ते पाणी आटून जाईन आपलं. किंचित पाणी राहिलेलं आहे. आणि ही भाजी म्हणजे अशी वर्षातून एकदाच खायला भेटते, सीझनलाच. आधीमध्ये अजिबात भेटत नाही खायला. खूप छान लागते ही भाजी. आणि तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला ना, मला एक लाईक आणि सबस्क्राईब करा. कुणी नवीन असेल त्याने एक सबस्क्राईब करा. आणि काही चुकलं असलं तर कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. माझी भाजी कशी झाली ते बी सांगा मला. आता थोडंसंच पाणी राहिलं आहे, आपली भाजी होतच आलेली बघा. आता आपली भाजी झालेलीच आहे बघा. आता मी ती काढते, कारण की पूर्ण अशी लई बी कोरडी नाही करायची. थोडी अशी वलसर राहिलेलीच भाजी छान होती.
हो का, मस्त झालेली आहे भाजी. आता आपण ती काढून घेऊया. हे बघा किती छान भाजी झाली. सांगा मग कशी झाली भाजी. चला उद्या असंच एक नवीन व्हिडिओ घेऊन येऊ. बाय.